तर आता आपलं काय मराठीचं पहिलं लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, त्याला मूळाक्षरे 12 खडी एकूण किती तिथून सुरुवात करायची, बरोबर. तर मूळाक्षरे आणि 12 खडी टोटल किती येतं 52. त्याच्यामध्ये स्वर किती 12. स्वरमध्ये 3 प्रकार आहेत, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ते तिन्ही मिळून किती आहेत टोटल 12. त्याच्यानंतर स्वरादी किती येतं 4 आणि मूळ व्यंजनी किती येतं 34. त्याच्यानंतर संयुक्त स्वर किती 2, बरोबर. पहिले हेडिंग टाका मूळाक्षरे किंवा 12 खडी. टोटल किती आहेत बाबा 52. दुसरं पुढचं काहीतरी म्हणतं. आता 52 मध्ये टोटल भाग किती त्याचे 3 आहेत. तीन भाग मधला पहिला भाग कोणता आहे आपला स्वर. स्वर एकूण किती येतं 12. त्याच्यानंतर स्वरादी किती येतं त्याच्यानंतर शेवटचा भाग जे आहे तो कोणता आहे व्यंजन. व्यंजन किती आहे बाबा. आता या स्वर मध्ये किती अजून 3 प्रकार आहेत. 3 कोणते कोणते ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व स्वर हे कोणता आहे दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर, बरोबर. आता या ऱ्हस्व मध्ये कोणते कोणते येणार. ऱ्हस्व म्हणजे काय उच्चार कमी प्रमाणात. उच्चार कमी प्रमाणात कोणतं ते आ कसा आहे याचा लांबट आहे, म्हणजे कालावधी कसा आहे त्याचा जास्त आहे. आ म्हणण्यापेक्षा कसा आहे शॉर्टमध्ये येतो. आ थोडा उच्चार वाढला का नाही तो कोणता येणार दीर्घ. आणि संयुक्त म्हणजेच काय त्याचा आवाज कमी प्रमाणात येईल. आता ऱ्हस्व आता जसा आहे त्याच्यानंतर कोणतं येणार आ. त्याच्यानंतर कोणता आहे ई. पहिले ई. दुसरं कोणतं येणार इथं इमारतीचे. आणि इकडे काय येणार ए. आता परत ऱ्हस्व आ ई ई. इकडे कोणतं ऊ येणार ऊ. इकडे उसाचं काय होते पाठीमागे शेपूट असते. आणि इकडे काय येणार नंतर हो. पुन्हा ऱ्हस्व मध्ये काय आलं तर ऊ. त्याच्यानंतर कोणतं येणार हा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे एका 12 खडीमध्ये मोडत नाही सध्या तरी. त्याच्यानंतर शेवटचा कोणता इकडं हो किती झाले बघा. आणि इकडे ऱ्हस्वमध्ये लू येतात 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 4 12. हे झाले काय तुमचे स्वर झाले. आता स्वरादी 4 आहेत. कोणते कोणते आणि हे आहा. त्याच्यानंतर सर 2 नवीन ॲड झाले 2009च्या शासन निर्णयानुसार. कोणते आणि हे 2 स्वरादी नवीन निर्माण झाले. टोटल स्वरादी किती आहेत मग 4. तर व्यंजन किती येतं 34. तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कोणते कोणते स्पर्श व्यंजन, अंत अर्धस्वर व्यंजन आणि उष्मेय म्हणजे ग्रशक बोलताना ग्रसन होणारे व्यंजन आणि महाप्राण आणि स्वतंत्र. पहिला प्रकार कोणता येणार व्यंजनमध्ये स्पर्श व्यंजन. स्पर्श. दुसरा कोणता सांगितलं मी प्रकार दुसरा कोणतं सांगितलं अंतस्थ अर्धस्वर. दुसरा
अंतस्था इथं ना नंतर उष्मे आणि शेवटचं कोणतं आहे मग महाप्राण आणि स्वातंत्र्य महाप्राण हां आता स्पर्श म्हणजे काय स्पर्श होणारे मध्ये त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात कठोर मृदू आणि अनुनासिक म्हणजे काय नाकातून येणार आहे कठोर म्हणजे काय थोडं जोर लावणार आहे आणि मृदू म्हणजे थोडं कमी प्रमाणात जोर लावणार हां त्याच्या खाली कोणते प्रकार 3 प्रकार आहेत कोणते कठोर मृदू आणि अनुनासिक आता कठोरमध्ये कोणतं येणार क ख हे काय येणार क ख आता मृदू म्हणजे कमी आवाज त्याच्यामध्ये कोणतं येणार ग आणि ग आता अनुनासिक गच्या नंतर अनुनासिक कोणतं आहे ड न म्हणतो त्याला आपण काय म्हणतो त्या डच्या पुढे असं एक टिंब असते त्याला काय म्हणतो न म्हणजे ते काय अनुनासिक नाकातून आवाज आहे त्याच्यानंतर आता क ख ग घ खाली कोणतं येणार होतं च ज ज आता याच्या पुढं अनुनासिक कोणतं आहे त्र हां कोणता अनुनासिक त्र आता ज पुढचं कोणता कठोर आहे ट ख नंतर ड ड ट ख इथं ड आणि इथं आता ढच्या पुढं कोणतं येणार बाबा ट ख ट ख द द आणि न ढच्या पुढं कोणतं येणार आता प फ शेवटचा प फ ब ब आणि इथे शेवटचा अनुनासिक कोणता येणार म शेवटचा अनुनासिक म्हणजे नाकातून स्वर कोणता येणार म आता एक अंतस्थ आणि अर्धस्वर अर्धवट कोणते आहेत बाबा य र व ल हां आता उष्मे ग्रशन होणारे शब्द कोणते ग्रशन हां बरोबर आहे श श स आता महाप्राण कोणता आहे हो फक्त एकच आहे महाप्राण कोणता हो आणि स्वतंत्र कोणता आहे ल त्याच्यानंतर लास्टचे शेवटचे 2 राहिले ते कोणते संयुक्त व्यंजने कोणते इतके संयुक्त व्यंजने कोणते क्ष आणि न आता क्षचे पोट कसे होते क्षचे पोट कसे होते क अधिक क्ष अधिक क आणि या नची फोड कशी होते 4 ते शब्द नची फोड करताना कोणते येतील आपण स्पेलिंग लिहिताना कसं लिहितो DNY बरोबर DNY बरोबर इंग्लिश शिकताना पण हेच लागतो आता क लिहिताना काय लिहितो आपण सुरुवातीपासून जर शिकायचं तर म्हणलं तर ए आता अक्षर आणि मूलध्वनीमध्ये फरक बघा मूलध्वनी म्हणजे काय आपल्या मुखावाटे पडणारे शब्द त्यांना काय म्हणतो आपण मूल
ध्वनी आणि अक्षर म्हणजे काय व्यंजन प्लस स्वर. अक्षर म्हणजे काय व्यंजन प्लस स्वर. आता हे व्यंजन कोणतं तिथलं कुठलं पण घ्या, काय घ्या, क घ्या. ते क व्यंजन असताना इथं फाटा फुटतं त्याला अर्धा, त्याला काय म्हणतो क, अर्ध क निर्माण झालं. त्याच्यामध्ये हा अस्वर निर्माण झाल्यावर हा पूर्ण क निर्माण होतो. बरोबर. त्याच्यामध्ये अ निर्माण म्हणजे अ प्लस केल्यानंतर हा पूर्ण क निर्माण झाला आणि अ मिक्स न करता तो काय झाला अर्धवट क झाला. म्हणजे तर अशा प्रकारे तुमचे मूळाक्षरे किंवा 12 कडे एकूण किती येतं 52. याच्या अगोदर किती होते 48. त्याच्या पुढले जे भाग आहेत आपले ते आपण उद्या